पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देशाला जे वाटतं आहे तेच होणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा पाकला इशारा. देशाकडे कुणी वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना सोडणार नाही, राजनाथ सिंहांनी ठणकावलं. पाकिस्तान विरोधात भारताचं आणखीन एक पाऊल. भारताने चेनाब नदीवरील बागलगिहार धरणातून पाण्याचा विसर्ग थांबवला. झेलम नदीवरील किशनगंगा धरणावरील प्रवाह देखील थांबवला जाण्याची शक्यता. 80च्या दशकात काँग्रेसने केलेल्या चुकांची जबाबदारी घेण्यास तयार. काँग्रेस खासदार राहुल गांधींचं मोठं वक्तव्य. तर ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक राहुल गांधींकडून कबूल. काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा. पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. काँग्रेसची लोक भाजपात आली तर पक्षातील कार्यकर्त्यांचा आधी विचार करणार, बावनकुळेंचं आश्वासन. महायुती सरकारने 100 दिवसात आका खोके असे शब्द दिले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घणाघाती टीका. महायुती सरकारने जनतेची घोर फसवणूक केली, सपकाळ यांचा निशाणा. आज 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार. आज दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार. राज्य शिक्षण मंडळाची माहिती. सकाळी 10 वाजता शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद. राज्यात उद्यापासून 3 दिवस गारपिटीचा इशारा. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज. तर मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी 6 आणि 7 मे रोजी पावसाचा येलो अलर्ट जारी. अमूलनंतर आता गोकुळ दूधही महागलं. आजपासून गोकुळच्या गायीच्या दुधात 2 रुपयांची वाढ. ग्राहकांच्या खिशाला कात्री.